तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत स्मोकी स्मज्ड काजल कसं अप्लाय करायचं याचं ट्युटोरियल शेअर करणार आहे. रिसेंट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत थिक काजल, स्मज प्रूफ काजल कसं अप्लाय करायचं हे शेअर केलं होतं आणि त्यानंतर आजचा हा व्हिडिओ असणार आहे स्मोकी काजलवर. चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर फर्स्ट स्टेप असणार आहे आयलिडला प्रेप करणे. प्रेप करण्यासाठी तुम्ही आय शॅडो बेस यूज करू शकता किंवा नॉर्मली कन्सिलरही यूज करू शकता. मी इथे स्विस ब्युटीचं लिक्विड कन्सिलर यूज केलं, त्याला ब्लेंड केलं आणि त्यानंतर मी ट्रान्सल्युसंट पावडरने सेट केलं आहे. नेक्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे काजल. मी इथे यूज करत आहे रेने मिडनाईट कोहल ब्लॅक काजल पेन्सिल. ही एक वॉटरप्रूफ, लाँग लास्टिंग, डार्क पिगमेंटेड अशी काजल पेन्सिल आहे. त्याचबरोबर ही स्मज प्रूफ पण आहे. सो येस, तुम्हाला इथे जसं आपण नॉर्मली काजल अप्लाय करतो, वॉटर लाईन, टाईट लाईन काजल अप्लाय करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला ॲज अ आयलाइनरसुद्धा ही ब्लॅक काजल पेन्सिल यूज करायची आहे. ही काजल पेन्सिल खूप जास्त लवकर सेट होते. स्मज प्रूफ असल्यामुळे तुम्हाला थोडंसं फास्ट हिला स्मज करून घ्यायचं आहे. सो आपली नेक्स्ट स्टेप असणार आहे, आपण जे काजल अप्लाय केलं आहे त्याला आपल्याला करायचं आहे स्मज. त्यासाठी एक असा स्मॉल ब्रश तुम्ही यूज करू शकता आणि अप्लाय केलेलं काजल तुम्हाला छानपैकी स्मज करून घ्यायचं आहे. इव्हनली स्मज झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप असणार आहे आपले आय शॅडो. एक असा आय शॅडो पॅलेट ज्यामध्ये 2 ते 3 डिफरंट ब्राऊन शेड्स असतील, असा आय शॅडो पॅलेट तुम्ही यूज करू शकता. डार्क ब्राऊन शेडने आपल्याला ब्लॅक काजलला स्मज करायचं आहे. त्यासाठी मी इथे दुसरा स्मजिंग ब्रश यूज करत आहे, जो थोडासा थिक आहे किंवा थोडासा मोठा आहे. मोठ्या स्मजिंग ब्रशमध्ये मी ब्राऊन शेड घेतलेला आहे, डार्क ब्राऊन, आणि त्याने आपण आधी स्मज केलेलं ब्लॅक काजल आहे त्याला पुन्हा एकदा ब्राऊनने स्मज करत आहे. तुम्ही बघू शकता, स्मज करणे म्हणजे तुम्हाला जो शेड आहे ब्लॅक शेड त्याच्या बाउंड्रीवर हा दुसरा शेड अप्लाय करून छान असं मिक्स करून घ्यायचे किंवा ब्लेंड करून घ्यायचं आहे. ब्लॅकला आपण डार्क ब्राऊनने स्मज करून घेतलं आहे. आता डार्क ब्राऊनला आपल्याला थोडंसं लायटर ब्राऊनने स्मज करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी स्मॉल ब्रश इथे यूज करत आहे. लायटर ब्राऊनने आपण डार्क ब्राऊनला स्मज करून एक स्मोकी इफेक्ट इथे दिलेला आहे. तुम्ही बघू शकता 3 शेड्स इथे खूप छान असे मर्ज झालेले आहेत आणि एक छान स्मोकी इफेक्ट आपल्या ब्लॅक काजलला आलेला आहे. म्हणजेच थोडंसं डार्क ते लाईट असे ते ट्रान्झिशन तयार झालेलं आहे. सो येस, नेक्स्ट स्टेप आपली असणार आहे मस्कारा. मी इथे स्विस ब्युटीचा मस्कारा यूज करत आहे. मस्कारा अप्लाय करण्याच्या आधी आयलॅशेसला थोडंसं तुम्हाला कर्ल करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ब्लॅक मस्कारा यूज करू शकता. त्याचबरोबर लोअर लॅश लाईनला पण तुम्हाला लोअर लॅशेसवर तुम्हाला मस्कारा अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे यूज करत आहे नेक्स्ट स्टेपमध्ये हायलायटर. ब्राउ बोनवर मी थोडंसं हायलायटर अप्लाय केलेलं आहे आणि इनर कॉर्नरलाही मी थोडंसं हायलायटर इथे ॲड करत आहे, ज्यामुळे आय लूक खूप जास्त एन्हान्स होतो, आईज ओपन अप दिसतात. त्याचबरोबर मी ते फॉल्स लॅशेस यूज केलेले आहेत, तुम्ही स्किप करू शकता. सो येस, इथे आपला स्टेप बाय स्टेप स्मोकी स्मज्ड काजल आय लूक कंप्लीट झालेला आहे. आय होप तुम्हाला हा सिंपल स्टेप बाय स्टेप आय शॅडो लूक खूप जास्त आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच डिफरंट व्हिडिओजसाठी, मेकअप ट्युटोरियल्ससाठी आणि मेकअप प्रोडक्ट्सच्या रिव्ह्यूजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चॅनलचं नाव आहे सारिका मेकअप. थँक्स फॉर वॉचिंग.